नमस्कार मित्रांनो, आज मी आमच्या घरी आलेला आहे. मी असतो पुण्याला आणि पुण्यावरून आज मी असंच काल लग्न होतं भावाचं, लग्नाच्यावर आलो इकडं मी. आणि आज माझ्या भावाने बघा आंबा तोडला आणि त्याचे आंबे किती खाली पडलेले आहेत बघा. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या घरच्या लोकांनी, वहिनीने, मी भावाच्या बायकोनी, मिसेसनी हे बघा इकडं लावलेले आहेत किती मस्त बघा. हे बघ लय भारी लावलेत झाडं वगैरे. आणि बघा अननस कसे झाडलेत बघा, किती मस्त अननस झालेत बघा, किती बघा. हे बघा लाईनशीर लावलेत बघा, लय भारी आहेत बघा. हे बघा, हे बघा किती मस्त लावलेत बघा लाईनशीर. हे बघा, हे बघा, हे बघा किती बारीक बारीक आताची या लागली ती बघा. हे बघा हे किती आहे, हे बघा इथं, हे बघा लय भारी भारी. हे बघा हे आमची भाजीच आहे. आणि बघा मी आता तुम्हाला अननसच्या बाजूलाच घेऊन जातो. हे बघा हे किती मोठं आहे बघा इथं. हे बघा, बघा ह्या झाडात बघा केवढं मोठं आहे बघा. हे बघा, हे बघा एक इथं आहे. हे बघा, आणि ही बघा दुसरी भाजी बी आमच्या घरच्यांनी लावली आहे, ती बी दाखवतो तुम्हाला आता. हे बघा किती मस्त भाजी लावली बघा इकडे. हे बघा वांगी, वालाच्या शेंगा वगैरे सर्व लावलेले बघा किती आहेत. बघा तुम्ही बी लावा अशी भाजी तुमच्या इकडे. हे बघा अशी कोकणात बघा कशी मस्त वगैरे भाजी वगैरे लावतात. तुम्ही बी या कधी. हे बघा हे आंबे पाडलेले आहेत, तर भावाने तोडलं वरून, ते घरावर पडत होतं ना त्याच्यामुळं तोडलं. ते बघा किती आंबे पडले, कोणच काय मागत नाही. तर हे मी घेऊन जाणार आहे बघा. किती आहेत बघा, इथं आहेत बघा, इकडे आहेत बघा. बघा हे बघा इथे बी आहेत अजून बघा किती पडलेत खाली. ते गावची लोक पण खात नाहीत. बघा दाखवतो मला बघा. बघा किती मस्त आहे. तर मी ठेवतो, हे घेऊन जाणार आहे मी. हे बघा किती आहेत बघा. हे बघा आमचं घर आहे आणि आमचं शेत आहे. हे बघा हे आमचं घर, हे आमचं शेत आहे बघा इकडं. हे बघा इकडे हे आमची आता इकडं वाड्याकडे गुरं आहेत. ही गुरं बघा आमची बांधलीत बघा इकडे. बघा वाडा आहे आमचा. बघा ही गुरं बांधली आहेत. आता थोड्या टायमात 4-5 वाजता सोडतील यांना. बघा आता जास्त काय बनवत नाही व्हिडिओ. हे बघा ही आमची गुरं आहेत वाड्यामध्ये. ही बघा बांधलेली आहेत. ही बघा ही गाय आहे, 2 बैल आहेत, 3 बैल आहेत, 1 गाय आहे. आता थोड्या टायमाने त्यांना सोडतील पाणी पिण्यासाठी, बाहेर फिरवून आणण्यासाठी. हा त्यांचा पेंडा आहे. बघा त्यांना खायला लागतो, म्हणजे उन्हाळ्यातून असं खायला लागतं त्यांना. आता काही जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही, एवढाच छोटा बनवतो. ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.